तर भटकती आत्मा टीका ही निवडणुकीत झाली। आता निवडणूक संपली, तो निवडणुकीचा मुद्दा आता जनतेनं कौल दिला असं अजित पवार यांनी म्हटलंय। मोदींनी शरद पवारांवर केलेल्या भटकती आत्मा टीकेवरती दादांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं। और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। मला त्याच्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही। मी त्या सभेत होतो, त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाहीये। मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की पंतप्रधान साहेब, आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का, आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो। दादा, उद्या पंतप्रधान सांगितलं नक्कीचा होता असं कळलं। तिला त्याच्यावरती आता केलं।